शुभप्रभात मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. आजची सुंदर पूजा माझ्याकडून झालेली आहे. माझी सर्व पूजा झालेली आहे आणि ही दुर्वा तुम्हाला माहीतच असेल, मी आपल्या इथूनच खालून काढून आणते. आणि सगळ्यात एक्साइटिंग पॉईंट म्हणजे मी झुंबा क्लास जॉईन केलेला आहे. आमच्या नेरळमध्ये माझ्याच एका फ्रेंडने नवीन झुंबा क्लास चालू केलेला आहे. तर आजपासून मी स्वतःसाठी सुद्धा स्वतःच्या हेल्थसाठी थोडासा वेळ काढून देणार आहे. तर आता आल्यानंतर झुंबा क्लासवरून आल्यानंतर मी आता करत आहे चवळी बटाटा शेंगा घालून केलेली आमटी. तर ह्याच्यासाठी चवळी मी रात्रीच भिजत टाकली होती, त्याच्यामुळे ती लगेच शिजते आणि छानपैकी ठिसूळ होते. आम्हाला एकदम ठिसूळ चवळी आमटीत लागते, त्याच्यामुळे फोडणीला मी असे छानपैकी घातलेलं आहे. आता हे 5-6 शिट्या काढल्यानंतर मी आता ह्याच्यात आपलं वाटप ॲड करणार. आणि 2-3 दिवस आमच्याकडे पाणी आलेलं नाही आहे, लाईट नसल्यामुळे. इथे भरपूर वारा प्रचंड चालतो, त्याच्यामुळे इथे विजेचे खांब ठपाठप पडतात. तर पण आता काही चालायचंच पुढे, तर चालू ठेवावंच लागेल, आपलं काम थांबून कसं चालेल. आणि हे बघा, हे माझ्या बाळासाठी मी असं सगळं दळून आणते. सगळं नाचणी, ज्वारी, बाजरी, त्याच्यात मखाना टाकते, तीळ टाकते, कारण माझा बाबू चपाती वगैरे काही खात नाही आहे. तर मी त्याला अशी पावडर पेज म्हणून देते, त्याच्या आरोग्यासाठी हे चांगलं असतं. तर आज नागपंचमी आहे, त्याच्यामुळे लाह्या आणि दुधाचा नैवेद्य आम्ही देवाला दाखवलेला आहे. आणि आता जात आहे देवीच्या देवळामध्ये. हे माझ्या बाजूचंच बिल्डिंगच्या बाजूलाच एक छान देवीचं मंदिर आहे, तुम्हाला माहिती आहे. नाही बघा, ह्याच्या समोर इतका सुंदर निसर्ग आहे ना, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत झाडच दिसणार तुम्हाला, हिरवीगार. हे झालं माझं देवीचं सुंदर दर्शन. आणि आज मला स्कूलमध्ये ना माझे स्टुडंट्स भेटले होते, त्यांनी छान छानपैकी असे नाग तयार करून आणले होते, ते मला दाखवत होते. हे बघा, ह्याने पण आता मागून आला आणि हा परत मला दाखवता, टीचर माझ्यासुद्धा नागाचा फोटो काढा बरं का. आणि आज आहे हे सुरणाच्या कापा. तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे? ही व्हेज मच्छी आहे. इतकं सुंदर लागतं ना की तुम्ही फ्राय मच्छीसुद्धा विसरून जाल. सुरणाच्या कापा आलं लसूण पेस्ट लावून त्या मसाल्यामध्ये तळून घ्यायच्या. वा. आणि माझ्या मम्मीने केलेली आहे सुंदर छोटीशी भाकरी. आणि आज नागपंचमी निमित्त माझ्या बाबूने असं छानपैकी त्याला जमेल तसं हे ड्रॉइंग केलेलं आहे. आणि रेडी आहे माझी चवळीची आमटी. आणि त्याच्यानंतर आज नागपंचमीचा नैवेद्य म्हणून आम्ही केलेले आहे उकडीचे मोदक आणि पातोळ्या. आमच्याकडे हा नैवेद्य दाखवला जातो कोकणामध्ये, उकडीचे मोदक आणि पातोळ्या. तर मग असं छानपैकी नैवेद्य, छोटासा पण छानपैकी नैवेद्य माझ्या देवाला दाखवून झालेला आहे. आणि ह्याच नोटवर मी माझा व्हिडिओ संपवते. थँक्यू सो मच.